Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मग हे करते काय गटारीचं तर काय गटारी येते पण त्यांना गटारी दिसती नाही, रोड नाही दिसती. आता हा रस्ता आम्ही लोक स्वतः पोरांनी मिळून उभा केला. एखादी गर्भवती जर स्त्री असेल तर तिला इमर्जन्सी घोटीमध्ये न्यावं लागतं किंवा नाशिकमध्ये न्यावं लागतं. 15-18 वर्ष तुम्हाला लागले फक्त पाईपलाईन आणायला. नाही लोकांना घर नाही राहायला. आता याची फॅमिली आजारी आहे, इथं रिक्षा घुसत नाही. उद्या जर त्याच्या फॅमिलीला कमी जास्त झालं तर हे काय, हे लोकांनी याचे डोक्यावर दगड फोडायचे. महाराष्ट्रात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नगराध्यक्ष पदासाठी खूप जोरकस चालू आहे सगळीकडे. आपण उत्तर महाराष्ट्राचा दौरा करतोय आणि सध्या मी इगतपुरीला आहे. इगतपुरीमधल्या एका वस्तीत आहे. इगतपुरी म्हणजे बजबजपुरी झालेली आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. कारण ना रस्त्याची वाट लागलेली आहे. हा एक आत्ताची वस्ती आहे जिथला तुम्ही रस्ता बघू शकता. इतकासा रस्ता आहे, आजूबाजूला घर आहेत, एक गाडी येण्यासाठी सुद्धा जागा नाहीये. गटारांची समस्या आहे, अनेक समस्या आहेत. आरोग्याचा प्रश्न फार महत्वाचा आहे. तर म्हटलं आपण नागरिकांमध्ये गेलं पाहिजे. राजकारण्यांपेक्षा नागरिक महत्वाचे आहेत आणि नागरिक महत्वाचं सांगू शकतात. आणि ही सगळी इगतपुरीकर आपल्याबरोबर आहेत. मी एका वस्तीमध्ये आलेलो आहे. त्यांना नेमकं काय वाटतंय? निवडणुका आले की राजकारणी येतात, जवळ येतात, त्यांना मतं मागतात आणि विकासाचं मात्र मॉडेल 30 वर्ष झालेलंच नाहीये इगतपुरीमध्ये. नेमक्या काय समस्या आहेत इगतपुरीमध्ये आपण समजून घेऊया. आपण इगतपुरीमधनं फिरताना लक्षात येतं, म्हणजे आम्ही तर बाहेरच आहोत, आम्ही येताना बघितलं, रुंद एकदम रस्ते आहेत. एक गाडी आली तर समोरनं दुसरी गाडी येऊ शकत नाही. वाट लागलेली आहे सगळीकडे. रस्त्यांची वानवा आहे, पाण्याची वानवा आहे. नेमकं काय इगतपुरीमध्ये कुठलाच राजकारणी काम करत नाही अशी अवस्था आहे? नाही, इगतपुरीमध्ये सांगायचं तर इगतपुरी ब्रिटिशकालीन महानगरपालिका आहे. आतापर्यंत इगतपुरीची ज्या निवडणुका झाल्या त्या फक्त गटार आणि रस्त्यावर झाला. पण आरोग्यविषयी, शैक्षणिक विषयी कुठलाही राजकारणी, कुठलाही नगरसेवक, कुठलाही पक्ष इथं भर देत नाहीये. इथे हॉस्पिटल नाहीये, महिलांसाठी सुखसुविधा नाहीये आणि 10वी नंतर मुलं मुली जर पास झाल्या तर त्यांच्यासाठी चांगलं कॉलेजेस नाहीये. म्हणजे नाशिकसाठी जावं लागतं. येऊन आरोग्याचा तर असा प्रश्न आहे की एक डायग्नॉलॉजी सुद्धा इगतपुरीत नाहीये. एखादी गर्भवती जर स्त्री असेल तर तिला इमर्जन्सी घोटीमध्ये न्यावं लागतं किंवा नाशिकमध्ये न्यावं लागतं. म्हणजे इगतपुरीचे ज्यांनी 30-40 वर्ष सत्ता भोगली यांनी आतापर्यंत इगतपुरीचा काहीच विकास केला नाही. आताही ते म्हणता का आम्हाला अजून तुम्ही 5 वर्ष द्या, आम्ही इगतपुरीचा विकास करू. तर आमचं इगतपुरीच्या वतीने आम्हाला तेच सांगणं आहे, कोणी नगरसेवक कुठल्याही पार्टीचा असो, कुठल्याही पक्षाचा यावं, पण यानंतर तुम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वात मूलभूत जो प्रश्न आहे इगतपुरीकरांचा, शैक्षणिक प्रश्न असो, आरोग्य प्रश्न असो, मूलभूत गरजा असो, गटारी, रस्ते, लाईट्स वगैरे, याच्यावर त्यांनी प्राधान्य देऊन ही निवडणूक त्यांनी पार पाडली पाहिजे आणि निवडून आल्यानंतर त्याच्यावर जास्त त्यांनी भर दिला पाहिजे असं इगतपुरीच्या जनतेच्या वतीने आणि ह्या गल्लीच्या वतीने आम्ही त्यांना ही मागणी करतोय. पण असंही मग नागरिकांना म्हणता येईल की नागरिकांवर पण आरोप होईल, तुम्हीच त्यांना 30 वर्ष निवडून दिलं, तुम्हीच त्यांना 30 वर्ष इथे राजकारणामध्ये ठेवलं, त्यांना जाब नाही विचारलात? नाही, जाब तर विचारला, पण आता असं होतं, जाब जर विचारायला गेला, आता मी स्वतः 2007 ते 2012 पर्यंत मी नगरसेवक राहिलेलो आहे. पण आपल्या विभागाच्या जर आपण काही समस्या मांडल्या आणि तिथे जर बोललो सभागृहामध्ये, तर जे नगराध्यक्ष होते त्यांनी माझं 5 वर्ष कामच केलं नाही. कारण मी विरोधी पक्षामध्ये होतो. मी एक प्रश्न त्यांना विचारला, त्यानंतर त्यांनी 5 वर्ष माझ्या एरियाचं काम सुद्धा केलं नाही. असं म्हणजे एकदम हुकुमशाहीच्या पद्धतीने ते काम करतात. आता हे जे तुम्ही रस्ता, आता मेन इगतपुरीचा जो मेन रोड तुम्ही बघितलाय तो आमचे आमदार हिरामन खोचकर त्यांनी दिलेला आता मागच्या वर्षापूर्वी. म्हणजे जे 30-30 वर्ष तुम्ही सत्ता भोगली, तुम्ही इगतपुरीसाठी काय केलं? तुम्ही फक्त तुमच्या घराचं भलं केलं आणि तुमचं भलं केलं, गावकऱ्यांसाठी काहीच नाही. आज जर बघितलं, आज 2011च्या सेन्ससनुसार हे सांगता 32,000 लोकसंख्या इगतपुरीची. पण आता जर तुम्ही गावाचा सर्व्हे केला तर तुम्हाला जास्तीत जास्त 15,000 ते 16,000 लोकसंख्या दिसेल. म्हणजे लोकसंख्या कमी होते, शिक्षण नाहीये, आरोग्य नाही, त्याच्यामुळे लोक इथून स्थलांतर करून नाशिकमध्ये जातात राहायला. ही सर्वात मोठी शोकांतिका इगतपुरी शहराची. ही शोकांतिका आहे. तुम्ही तर नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. तुम्हाला जर हे फेस करावं लागत असेल तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल? तरुण वर्ग पण आहे आपल्याबरोबर. पण काय आहे नेमकं अवस्था? म्हणजे रस्त्याची तर वाट लागलेलीच आहे, पाण्याची अवस्था त्यांनी सांगितलेलीच आहे. अजून काय गोष्टी आहेत की ज्या इगतपुरीमध्ये अजून होऊ शकलेल्या नाही? कसं आहे, इगतपुरी हा आदिवासी भागमध्ये येतो. आता जे आपले नगराध्यक्ष होते 30 वर्षापासून, यांनी इगतपुरीसाठी काहीच निधी वरून जाऊन आणलेलं नाही.
असं म्हटलं जातं का इगतपुरी आदिवासी भाग असून वरून भरपूर आदिवासी भाग जेवढे असते, आदिवासी तालुका आहे, आदिवासी जेवढे तालुका आहे त्याच्या सरकार भरपूर निधी देतात. पण निधी देतात पण आपल्याला जाऊन निधी आणायला पण पाहिजे ना. आता प्रश्न असा आहे की जे निवडून गेलेले म्हणतात का बाबा आम्ही निवडून आले होते पण वरती सरकार आमची नव्हती म्हणून आम्ही निधी उपलब्ध नाही केली. आता बघितलं गेलं तर 2017 मध्ये शिवसेनाची सरकार होती वरती, फडणवीस मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे तेव्हा नगरविकास मंत्री होते. ते मग तेव्हा यांनी का तिकडून घेऊन निधी उपलब्ध ना करून दिली आपल्या गावासाठी. 2017 ते 2022 2019 नंतर महाविकास आघाडीची सत्ता आली, परत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, परत एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री झाले. मग त्यानंतर यांचं काम होतं ना जाऊन तिकडे निधी उपलब्ध करून घ्यायचा. आता भावली धरण आम्हाला भावली धरण 2008 ते 2009 मध्ये बांधले गेलेला, पण इकडे भावली धरणची पाईपलाईन येता आज 15 वर्ष झाले. 15-18 वर्ष तुम्हाला लागले फक्त पाईपलाईन आणायला. आज 2008ला जेव्हा डॅम होतो त्याचा पाणी भंडारदराला जातो, नगरला जातो, नगर डिस्ट्रिक्टला जातो. आमच्या इकडे किती डॅम आहे, वैतरणा डॅम आहे, सगळे डॅम आहे, तरी पण आम्हाला इकडे रोज पाणी नाहीये. मग प्रश्न तो आहे ना का तुम्ही काय करतात. आणि दुसरा 2008 मध्ये जर का डॅम बांधले आणि तुम्ही 2025ला आम्हाला नल कनेक्शन देतात, म्हणजे एवढे तुम्ही 15-16 वर्ष तुम्ही काय केलं, एवढं का तुम्हाला वेळ लागला फक्त नल कनेक्शन आलेला. आज आमचा जे रस्ता आहे या रस्ता बांधून आम्हाला 20 वर्षाहून अधिक झालेला आहे. 20 वर्ष 25 वर्ष झाले तरी पण इकडे रस्त्याची तुम्ही हालत बघा. ते तर चांगलं आहे की खोसकर साहेब सारखे आमदार आले ज्यांनी निधी उपलब्ध करून सामान्य जनतेच्या समस्या बघून त्यांनी आपल्याला रस्ता दिला, सगळं काय दिलं आपल्याला करून दिला इकडे. मग असा आमदार असल्यामुळे तर आमचं हेच मत आहे की बाबा अशा आमदारच्या पाठीमागे उभं राहावा, त्यांना एकदा चान्स द्यावा. आता 30 वर्ष एवढं देऊन सुद्धा काही केलं नाही. आता म्हणतात का आम्ही दुसऱ्या पक्षात गेले म्हणून ते सत्तेमध्ये आहे, पण जरी ते सत्तेमध्ये पण माणूस तर तुम्हीच आहे ना. बरोबर बरोबर. आपल्याकडे काही वरिष्ठ नागरिक पण आहेत ज्यांनी इतकं राजकारण जवळून बघितलेलं आहे इगतपुरीचं. हे म्हणतात की ते पक्ष बदलतात, सांगतात की आम्ही आता या पक्षात आलो, आम्ही त्या पक्षात गेलो. नागरिकांना त्याच्याशी काय देणं घेणं आहे, नागरिकांना विकासाशी देणं घेणं आहे. तुम्हाला असं वाटतं की हे राजकारणी जे कोलांटी उड्या मारतात, एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात जातात पण विकासच करत नाहीत, यांना घरी बसवलं पाहिजे? नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे. परत आता माझे भाऊ बी मोठे छोटे भाऊ नगरसेवक होते. कालांतरी ती सत्ता शिवसेनेच्या हातात होती आणि हे मैनुद्दीन पठाण पक्षाचे नगरसेवक होते. कालांतरीत असं झालं की सत्ताधारी पक्ष वेगळा आणि विरोधी पक्ष वेगळा, त्याच्यामुळे विरोधाला काही कामच करता आलं नाही. मैनुद्दीन पठाण हा नाही करता आलं म्हणजे काय कसं करतात, काय दडपशाही करतात? दडपशाही करत नाही, पण जे वस्तुस्थिती पाहता ह्या रस्त्याने आपण आले, आमच्या सगळ्या घरांना बोलावलं, तुम्हाला जायला तिथं मार्ग आहे का, तुम्हाला जायला तिथं सुविधा आहे का. आता यांच्या दारामध्ये दगड पडले, आज किती दिवस झाले पडले, 15 दिवस झाले. याच्यापूर्वी आता हा रस्ता आम्ही लोक स्वतः पोरांनी मिळून उभा केला. आता याची फॅमिली आजारी आहे, इथं रिक्षा घुसत नाही. उद्या जर त्याच्या फॅमिलीला कमी जास्त झालं तर हे काय, हे लोकांनी याचे डोक्यावर दगड फोडायचे का? हे आता कारणीभूत कोण आहे? आता एखादा व्यक्ती जर आपण त्याला हा जातीवाद करतो, जातीवाद नाही, या मोहल्ल्यामध्ये कधी जातीवाद नाही. परंतु घटना अशी घडती का ज्याचा त्याचा वट्टा, ज्याचे ते स्पीड ब्रेकर, हे काय आहे? उद्या आज त्यांच्यावर बाळी आहे, उद्या तुमच्यावर बी येऊ शकते. या कालांतरीत असं होतं का उद्या आपल्यावर बी काहीतरी वेळ प्रसंग येईल. याच्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने राहा. नवीन आता इलेक्शन चालू आहे, त्याच्यावरती काहीतरी हे करा, सांभाळून घ्या. खरंच आहे, आपल्याला महिला वर्गाकडे जायला पाहिजे. तुम्ही त्या बोलतायत मगाचपासून, त्यांच्याकडून सुरुवात केली पाहिजे. बरं, बोलण्यासारखाच नाहीये तुमच्याकडे काही. ठीक आहे, आपण इतर महिला वर्गाकडे जाऊया. की तुम्हाला तर सगळं फेस करावं लागतंय, तुम्हाला तर घर चालवायचंय, या सगळ्या गोष्टी आहेत. पाण्याचा प्रश्न तर तुम्हाला जास्त भेडसावतो. इगतपुरीमध्ये पाण्याचा प्रश्न कोणीच सोडवला नाही का आतापर्यंत? नाही, पाण्याचा प्रश्न सोडवलाय, फक्त हे साफसफाईला येत नाही बायका, रोडवरनच जातात, मध्ये गल्लीत घुसत नाही, रोड व्यवस्थित नाही, गटारी व्यवस्थित बनवा. काय तुम्हाला काय वाटतं? पाण्याचा प्रश्न आहे, तो पाण्याचा प्रश्न कधी 6 वाजता सोडतो, कधी 12 वाजता सोडतो, कधी 3 वाजता सोडतो. आजचीच परिस्थिती घ्या, पाणी सोडलं, अर्धा तास सोडलं फक्त, किती अर्धा तास. तर मी फोन केला समोरच्या व्यक्तीला, हा ते तुमच्याकडे बोलले 2 कनेक्शन आहे, बोलून त्याच्याकरता अर्धा तास सोडलं का? नाही बोलले ते आमच्या माणसाला विचारतो, अजून त्याचा माणसाचा फोन येऊ राहिला मला. म्हणजे मी बिगर जेवायचा नाईट केलेली आहे, बिगर जेवायचा बसलो मी. ही या नगरपालिकेची अवस्था. हा, ही नगरपालिका मी 93 साली अर्ज दिलेला आहे. अजून माझ्याकडे रिसोर्ट कॉफी त्याची का दोन्ही साईडला गटारी कुठे गेलेले आहे त्याची फक्त बोलण्याची काही गरज नाही. रिसोर्ट कॉफी मी घेतली, ती अजूनपर्यंत माझ्याकडे.
त्या साईडला बॅक साईडला नाला आहे, त्याच्यावरचा स्लॅब मंजूर झालेला आहे, त्याचा पैसा गेला कुठं? स्लॅब हा? टाकलं नाल्यावर स्लॅब नाही स्लॅब मी तर तेव्हा लहान होतो, एवढा होतो फक्त, तेव्हा मंजूर झालेला आहे. त्याचा स्लॅब कुठं गेला? यांच्या घरावर गेला का? एकंदरीतच साधा नगरसेवक आहे, साधारण माणूस उभा राहिला ना तर त्याच्याकडे कमीत कमी सायकल घ्यायला पैसे नसतात. हे लोक नगरसेवकाला उभे राहतात, त्यांच्याकडे 5 वर्षामध्ये बंगले होतात. हा, याचं कारण काय? याचा अर्थ यांना पैसे भेटतात. हे जे निवडून येतात ते कामं करत नाहीत, ते त्यांचा विकास करतात, त्यांचा स्वतःचा विकास करतात. त्यांचा बी करा ना, पब्लिकचा बी करा ना. तेच करत नाहीत ना. हाच तर मुद्दा आहे, हाच तर मुद्दा तुम्ही मांडताय. पण तुम्हाला कंटाळा आलाय का या सगळ्या राजकारणात? आम्हाला कंटाळा म्हणजे इतका कंटाळा आला ना, काही लोक तर पळून गेले इगतपुरीमधून. इगतपुरीमध्ये काम नाही, लोकांना काम नाही, बाहेर पोरं जाता कामाला, नाही तर गाड्या घेऊन फिरतात, त्यांना कामच नाहीये. हा, लोकांना घरकुल नाही, लोकांना घर नाही राहायला. मग हे करताय काय? गटारीचं तर काय, गटारी येत्या पण त्यांना गटारी दिसती नाही, रोड नाही दिसती ना, काहीच नाही दिसत. हा, इगतपुरीमध्ये हॉस्पिटल नाही दिसत. माणूस एकदम अर्जंट असलं ना त्याला नाशिकला न्यावं लागतं. आम्हाला घरकुल पाहिजे, माणसांना कामं पाहिजे, लय मुलं आहे बरं का इथं, आणि त्यांना शिक्षण पण नाही, त्यांना शिकायला नाशिकला जावं लागतं. हे काय याते आता तुम्हाला दिसतील इतक्याच दिवसात खाली वोटिंग पर्यंत, याच्यानंतर तुम्ही धुंडलेलं तुम्हाला कोणी दिसायचं नाही. त्यांना त्यांचे 4 मजल्याचे घर दिसतील, ते घरातून उठणार बी नाही आणि गल्लीत बी येणार नाही बरं का. म्हणजे हे सगळ्या सुविधा करा, नाही तर या गल्लीमध्ये, आणि तुम्हाला घडी घडी विकासच पाहिजे, आणि तुम्ही करते तर काहीच नाही. हा, मग त्यांनी करावं ना. त्यांना आम्ही अडवतो थोडी, तुमचं बी करा, आमचं पण करा, सगळ्यांचे कामं करा, तर तुमचं नाव राहील, तर तुम्हाला निवडून पण देऊ लोक. गंभीर आहे परिस्थिती फार. म्हणजे बायांना पण कामं नाही, मुलांना बी कामं नाही, माणसांना बी कामं नाही. म्हणजे काय लोसा इगतपुरीचा त्या गटारीच आम्ही सांभाळायचा का, आणि त्याच्यावर काय करायचं? काहीतरी करा ना, तुम्ही विकास करा का. जो विषय आहे ना, जो आपल्याकडे रिसॉर्ट झालेले, त्यांच्याकडे 24 तास पाणी, आणि जो पब्लिक आहे त्यांना फक्त दिसाड पाणी. याचं कारण काय? त्यांना तर रिसॉर्टला पुरीमध्ये म्हणतात सगळं मिळत तर कोणाला चारणी पण नाही मिळते. म्हणजे काय त्याच घेतात आणि त्याच बसत आहे का. आणि मग येत्या 10 वर्षांनी, 30 वर्षांनी, 20 वर्षांनी, हा, त्यावर काही तर लोक संपलेले बी राहतात, त्यांना बोलायचा मुद्दा पण नाही राहत काही. लोक फारच त्रस्त आहेत, कारण की या बाई म्हणतात ते इतकं खरं आहे की विकास त्यांचा रिसॉर्टवाल्यांचा आहे, विकास इथल्या लोकांचा नाहीये, नागरिकांचा नाहीये. पाणी नाहीये, पाणी रिसॉर्टवाल्यांना मिळतं, पण पाणी इथल्या हक्काच्या नागरिकाला मिळत नाही. ज्यांनी खरंच त्या नगर परिषदेत काम केलंय त्या माणसाला सुद्धा नगरसेवक बनून सुद्धा त्याचं समाधान मिळत नाहीये, कारण नागरिकांचाच विकास होत नाहीये. आज हा माणूस राजकारणातच नाहीये, कारण की जर राजकारणी बनून सुद्धा किंवा नगरसेवक होऊन सुद्धा जर विकास होऊ शकत नसेल, तर असा माणूस जर राजकारणातनं निवृत्त होतो किंवा राजकारणातनं बाहेर पडतोय, तर ही शोकांतिका आहे इगतपुरीची. पण ही इगतपुरीमध्ये असंच आहे का, कोणी कसंही कुठल्याही आघाड्या बनवतं. आज उभाटात असलेले 30-30 वर्षाचा माणूस शिंदे गटात जातो 2 मिनिटात. ह्या लोकांना फक्त राजकारणाशी पडलेलं आहे, यांना लोकांची काही कदर नाही, असंच वाटतं. बरोबर आहे. यांना फक्त राजकारणाशी आहे, आपली पोळी भाजायची आहे. ते ज्यांनी 30-30 वर्ष सत्ता भोगली ते फक्त 1 दिवसामध्ये पार्टी चेंज करून दुसऱ्या पार्टीमध्ये गेले. म्हणजे यांनी इगतपुरी वासियांनी यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? यांनी फक्त यांचंच घर भरलंय, गावाचा विकास केला नाही. आता ही जी भावली डॅमची 38 कोटीची योजना आहे, ही आता मागच्या 2 वर्षापासून कार्यान्वित झालेली आहे. आता ज्याही टायमाला पाईपलाईन टाकायची असती तर तुम्ही पहिली पाईपलाईन टाका आणि मग त्याच्यावर रस्ता टाका. पण हे पाईपलाईन टाकते नाही, नवीन रस्ता बनवतात. नवीन रस्ता बनवला का तो खोदायचा आणि त्याच्यात पाईपलाईन टाकायची. हे असे, आणि एक तर रस्ता बनत नाही. आता हा समोरचा रस्ता तुम्ही जर बघाल, आता तुम्ही आला असेल, हा रस्ता आता आमदारांनी बनवलेला तो रस्ता इतका विचित्र रस्ता होता, अक्षरशः शरीराची चाळणी व्हायची त्याच्यातनं. पण आता तो आमदारांनी बनवला, नाही तर खूप बेकार रस्ता होता. आता बघा तुम्ही 1-2 महिन्यानंतर परत तो फोडतील नगरपालिका. निवडणुका झाल्या की संपलं सगळं संपलं. हे फक्त निवडणुका स्टंट आहे, बाकी काही नाही. पण हे का होतंय? म्हणजे आपणच तर निवडून देतोय त्यांना, आपणच तर त्यांना हे करतोय. यांना अद्दल शिकवलं, तुम्ही सुद्धा त्यांना निवडून नका देऊ. कसं आहे दरवेळी काय होतो का, लोकांकडे एक चांगला पर्याय नव्हता समोर, म्हणून हे पर्याय नसल्यामुळे लोकांना तेवढं निवडून द्यायचं. आता यावेळी असं एक पर्याय, खोसकर साहेब म्हणून मोठे पर्याय इकडे आलेले आहे इगतपुरी शहरमध्ये. त्यांचे विकास काम जे आहे ते सर्व गावांनी पाहिलेलं आहे.
त्यांनी रस्ता बांधून दिलेला आहे इकडे, सर्व समाजांना निधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्या समाजकार्यासाठी. तर खोसकर साहेब आल्यामुळे बरंच काही विकास झाला इकडे. तर पण ते हे कामं आमदार खासदारांची नाही आहेत ना, ही नगराध्यक्षाची कामं, ही नगरसेवकाची. तेच आमचं म्हणणं तेच आहे का ते आमदार असून हे कामं करतात, तर हे नगरसेवक असून ते कामं करत नाही. पण यावेळी असं आम्ही ठरवलेलं आहे का बाबा आमदार साहेबांनी जे आम्हाला पॅनल दिलेलं आहे त्याला आम्ही यावेळी त्यांना एक चान्स देऊ. पण त्यांनी जर कामं नाही केली तर मग त्यांना पण आम्ही पुढच्या वेळी पाडू. मग हेच तर होतं ना की त्यांना आपण 5 वर्ष संधी तर देतोय ना. मला तेच म्हणायचंय की जो माणूस तुमच्यामधनच कुठेतरी उभा राहिला किंवा असा तुम्ही का नाही विचार करत. आता कसं आहे बघा, असं आहे का प्रत्येक लोक आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. काय लोकांना राजकारणमध्ये काही लोक पडत नाही. तर कोणी जर का पहिल्यापासून राजकारण करत आहे आणि तो जर का चांगला माणूस आहे जो पहिल्यापासून लोकांची समस्या मांडत आहे, जर का तो त्याच्यासारखा माणसं जर का उभा राहिला तर आम्ही त्याला सपोर्ट करू. ठीक आहे, म्हणजे तुम्ही यावेळेला एक वेगळी संधी देण्याचा प्रयत्न करताय, बघताय की त्यांना पण चोखून बघताय की ते करतायत की नाही, कामं करतील की नाही. रोजगार आहे का इगतपुरीमध्ये? कारण तू काही म्हणतात की इगतपुरीत राहतच नाहीत लोक. ही जी राहिलेली लोक आहेत ती बाहेरचीच आहेत. फारच कमी वस्ती आहे इगतपुरीमध्ये जी इगतपुरीचे खरे नागरिक आहेत. रोजगार पण नाहीये इगतपुरीत. सर्वात पहिले तर इगतपुरी जी नगरपालिका आहे 35 वर्षापासून एक हाती सत्ता आहे. म्हणजे चेहरा कोणता पण असला तरी एका माणसाकडे तो रिमोट कंट्रोल आहे. रिमोट कंट्रोलच मोडून टाका ना. रिमोट कंट्रोल आता काय आहे, या पंचवार्षिक मध्ये जे लोकांना जी जागरूकता आली आहे, जे लोक त्यांना प्रश्न विचारताय, हे सर्वात मोठी आमची तिकडं जिंक झाली आहे. आता असं मॅटर आहे का जे तुम्ही रोजगाराचं म्हटलं, इथून 8-10 किलोमीटर पुढे गेलं तर इगतपुरी मध्ये पुढे घोटी आहे, एकदम व्यापारी गाव आहे. ते व्यापारी गाव तिकडं का गेलं? इगतपुरी नगरपालिका इथं असून ते तिकडं व्यापारी वर्ग पूर्ण तिकडं बसलाय. सर्व लोकांना नाशिकला जावं लागतं, कोणाला इथं रोजगार नाही. 35 वर्षामध्ये इथं काय तुम्हाला आरोग्यासाठी पण काही इगतपुरी तालुका असून इथं आरोग्यासाठी एक दवाखाना सुद्धा नाहीये. दुसरी गोष्ट 35 वर्षापासून ते एका माणसाच्या हातात जी सत्ता आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता रोडवरती गेले 35 वर्षामध्ये तो फक्त पंचवार्षिक मध्ये लोकांकडे जाऊन पाया धरून हे सत्ता मागणारे लोक आहे. तर आता ज्या वेळेस ज्या आमदारांनी आम्हाला जे पॅनल दिलेलं आहे त्या आमदारांमध्ये जे लोकांना आम्ही उभं केलेल्या संधी दिलेली आहे. तुमचा प्रश्न होता राशील भाऊंना का आम्ही का उभं राहत नाही. आता जे वेळेस जे लोकांना म्हणजे संधी दिली त्या लोकांना आम्ही यावेळेस पूर्ण पाठिंबा देतोय. आम्हाला कुठेतरी असा एक विश्वास आहे त्यांच्यावरती का ते आमचे पुढचे प्रश्न हे मार्गे लावणार आहे. पाणीचा जो मॅटर आहे तर इथं पाणीला वेळ सुद्धा नाहीये. ज्या वेळेवरती पाणी यावं लागतं ना 10 वाजेला, संध्याकाळी कधी 4ला, कधी 7ला, कधी ते पाणी पुरवठ्यावाल्या माणसाला कधी फोन केलं तर तो बोलतो का आता मशीन खराब झालेली आहे. ते पाणी पुरवठ्यावाल्याकडे मशीनची ती सोय नाहीये, तर त्या सोयीला काय बोलावं का ते 35 वर्ष हाती सत्ताला काय बोलावं. तर आता यावेळेस जी माणसांना जी जागरूकता आली आहे तर मी सर्वांना हेच बोलतोय एका 2 दिवसाच्या याच्यावरती पैशाच्या याच्यावरती जाऊन नको. ते लोक पण वाटप होतंय मग सुद्धा 35 वर्षामध्ये कसं येणार? आताही वाटप झालंच असेल. झालं म्हणजे ते चालू आहे ना, पार्ट्या चालू आहे, बाटल्या चालू आहे, बिर्याण्या चालू आहे, सर्व काही चालू आहे. आता मी बोलायचा अर्थ असा आहे का 35 वर्षानंतर तुम्हाला हा एक जो आहे ना तो हा सिनेमा नाही का तुम्हाला चांगल्याने आवडला का 8 दिवसानंतर तुम्हाला दुसरा सिनेमा पाहता येणार. हे 5 वर्ष जातात. 5 वर्ष गेल्यानंतर निवडणुका गेल्यानंतर जे बोटं नाका खायचे जे वेळ असती ना ती करायची नाही. तुम्हाला यावेळेस टाइम आहे. 2 डिसेंबरला मतदान आहे. चांगल्या व्यक्तीला, चांगल्या पूर्ण सत्तेला तुम्ही मतदान करून हे तुम्ही आमची सत्ता आणावी आणि नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी. हेच आमचं पूर्ण नागरिकांना हे आमचं कौल आहे तर त्यांनी ते हे करावं. हीच परिस्थिती आहे इगतपुरी मधली, जे आपण बोलताना एका अवस्थेत बोललो, पण हेच म्हणणं प्रत्येकाचं आहे, इगतपुरीकरांचं आहे. कारण की त्यांनी ज्यांना ज्यांना संधी दिली, 35 वर्ष ज्या माणसांना संधी दिली, जेही कोणी असतील नगरसेवक, नगराध्यक्ष, त्यांनी विकासाचं तर काहीच मॉडेल आखलेलं नव्हतं. विकास हा मॉडेल सारखाच राहिला, विकास आलाच नाही. या रस्त्यांची बजबजपुरी झालेली आहे, इथे रोजगार नाहीये, पाण्याचे प्रश्न आहेत, स्त्रियांचे प्रचंड प्रश्न आहेत. रिसॉर्टला पाणी मिळतंय पण घरातल्या खऱ्या नागरिकाला पाणी मिळत नाहीये. त्यामुळेच त्याच लाडक्या बहिणी आहेत शिंदेसाहेब, ज्यांना तुम्ही म्हणताय की त्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत, पण त्याच लाडक्या बहिणी आज रडत आहेत. तुमचं महायुतीचं सरकार आहे, त्याच्यामधल्याच ह्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना तुम्ही पैसे देताय, ज्यांना तुम्ही म्हणताय की आम्ही लाडक्या बहिणींना पैसे देतोय. मात्र या लाडक्या बहिणींचेच प्रश्न आहेत, ते तुमच्या 1,500 रुपयाने प्रश्न सुटणारे नाहीयेत. त्याच्यामुळे आता लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे जसं हे व्यक्ती म्हणाले की आता आम्ही अद्दल घडवणार आहोत, ज्यांना आम्ही संधी दिली 35 वर्ष इगतपुरीमध्ये, 30 वर्ष 35 वर्ष जी काही संधी दिली त्यांना आता अद्दल घडवायची गरज आहे. बघूया ती तरी माणसं काम करतायत का,
ती तरी माणसं काम करतायत का, ती माणसं तरी विकास करतायत का, हे 3 डिसेंबरला कळेल. आणि तेव्हाच कळेल की इगतपुरी हे जे महत्वाचं ठिकाण आहे महाराष्ट्रातलं, त्याचा विकास नागरिकांचा होतोय का. सिद्धेश आसगावकरसह मी अजय परचुरे, मुंबई तक, इगतपुरीहून.